भारत विल नाव बाय $500 billion ऑफ लॉट्स अँड लॉट्स ऑफ गुड्स. किती $500 billion अहो किती वर्षात? कारण आता आम्ही 45 बिलियन घेतो, तुम्ही म्हणता की 10 पटीने आम्ही वाढवणार आहोत, मोर दॅन 10 टाइम्स. सो प्लीज टेल मी की 20 वर्ष वगैरे तुम्ही देताय ना आम्हाला. त्यांचा प्रॉब्लेम काय आहे सांगते तुम्हाला, त्यांना का राग येतो? कारण नंबर्स आर व्हेरी टॉकेटिव्ह. नंबर्स काय आहेत, आपण त्यांना किती विकतो? $86 बिलियन आणि घेतो किती त्यांच्याकडून? तर 45. म्हणजे साधारणपणे ना, कधीही तुम्ही अमेरिकेचं हे बघितलं ना, तर आपलं आणि त्यांचं ट्रेड डेफिसिट इन गुड्स इज अबाउट $41 बिलियन ॲट ऑल पॉइंट्स इन. सेकंड थिंग इज आपल्याकडे फ्लाय ॲश खूप आहे, कंटेंट कार्बन. तर वी हॅव टू बाय सुपिरियर कार्बन. गेस फ्रॉम होम? फ्रॉम मिस्टर ट्रम्प. इट्स ऑल बापरे. वन नॅरेटिव्ह. ओ इट्स वन नॅरेटिव्ह. जेव्हा ट्रम्पनी काल स्टेटमेंट केलं की आय एम एक्सपेक्टिंग इंडिया, एक्सपेक्टिंग कसलं, ही जस्ट सेड इंडिया विल बाय 4 थिंग्स. त्यापैकी एक, आणि मी ऐकतेय, एक त्यांनी सांगितलं की भारत आमच्याकडून कोळसा विकत घेईल. आपण जे त्यांच्याकडून ऑइल विकत घेतलं रशियाकडून, ते 21 साली $2 बिलियन ऑइल विकत घेतलं, आणि गेल्या वर्षी 25 FY25 मध्ये $56 बिलियन ऑइल आपण केवळ रशियाकडून विकत घेतलं. यांचं हे जे वक्तव्य आहे की तुम्ही आता भारत रशियाकडून स्टॉप करणार आहे, तर एक तर मला हे पण सांगायचंय की आपले कॉन्ट्रॅक्ट असतात. स्टॉप करणार म्हणजे काय? ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्सची ब्युटी ही आहे की तुम्ही कमोडिटी कॅलेंडर बद्दल नीट विचार केला तर तुम्हाला जॉग्राफिकली हा बेनिफिट मिळतोय द्राक्षांसाठी इन फेब अँड मार्च. अँड आवर पीपल प्ले ऑन इट. आपण खूप छान द्राक्षाची, स्पेशली महाराष्ट्रातून द्राक्ष निर्यात इज अ सक्सेस स्टोरी, क्रिएटिंग लॅक्स ऑफ लाईव्हलीहूड. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. असं म्हणतात की खूप दिवसात खूप काही घडतं आणि मग बरेच दिवस काही घडत नाही. इकॉनॉमीच्या बाबतीत, पॉलिटिकल इकॉनॉमीच्या बाबतीत गेला आठवडा तसा होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी 48 तासही झालेले नाहीत, पण भारत अमेरिका करार झाला, व्यापार करार असं निदान ट्विट आलंय. त्याच्या डिटेल्स काय आहेत अजून पुरेशा माहीत नाहीत. त्याच्या आधी बजेट आलंय, त्याच्या आधी युरोपियन युनियन बरोबरचा करार झालाय. हे सगळं बघितल्यानंतर जागतिक व्यवस्थेच्या बाबतीत, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपलं जगणं या वर्षात अधिक सोपं होणार का, हा अर्थातच तुमच्या माझ्या मनातला प्रश्न आहे. आणि म्हणूनच गेल्या 6 महिन्यात काय झालं, आत्ता काय घडतंय ते समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मानसी फडके मॅडमशी. मॅडम, स्वागत आहे परत एकदा थिंक बँक नमस्कार, वरती. थँक्यू. आणि हाच मुद्दा आहे, आपण 6 महिन्यापूर्वी बोललो होतो. खूप लोकांनी ते एपिसोड बघितले होते. या 6 महिन्यात काय झालंय, आपण उलट जाऊ. गेल्या आठवड्यात काय झालंय, अमेरिका भारत करार नक्की काय? सो 6 महिन्यापूर्वी म्हणजे ऑगस्ट मध्ये आपल्यावरती तो एक मोठा बांबू ऑफ अ डील आलेला होता, हो. आणि 50% टॅरिफ हे ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशननी भारतावरती लावलं. तेव्हापासून आपले एक्सपोर्ट्स, ऑब्व्हियसली एक्सपोर्ट्स टू द युनायटेड स्टेट्स, हे प्रॉब्लेममध्ये आले. तेव्हापासून आजपर्यंत कंटिन्युअस भारत सरकार, वाणिज्य मंत्रालय अमेरिकेबरोबर ट्रेड टॉक्स करतंय, डील करण्याचा प्रयत्न करत होते. आता सडनली ईयूचा करार होतो ना होतो, की आणि मला असं वाटतंय की तो झाल्यामुळे की काय यांना पण घाई झाली, की पटकन एक हं. आपलं पण ट्रेड अग्रीमेंट सील व्हायला पाहिजे. सो सडनली न्यूज आली आहे नाऊ दॅट इंडिया हॅज गॉट इंटू अ ट्रेड अग्रीमेंट विथ द युनायटेड स्टेट्स. हा फ्री ट्रेड अग्रीमेंट असणार का? हा करार असणार का? का इज इट जस्ट अ टॅरिफ रिडक्शन? क्वेश्चन मार्क्स आहेत. वी डोंट नो. यातलं काहीच आत्ता माहिती नाहीये, आणि हं. जे काही स्टेटमेंट झाली आहेत ती सगळी अमेरिकेकडून आली आहेत. म्हणजे आपल्या कडून आपल्या प्रधानमंत्रींनी किंवा गोयल यांनी काहीच विशेष सांगितलं नाहीये. सो ह्या पार्श्वभूमीवरती आपण हे जरासं आपण अंधारात खडे मारतोय. पण इकॉनॉमिक इम्पॅक्ट्स आतापर्यंत काय झाले हे समजून घ्यायला हो. काहीच हरकत नाही. ॲज युजुअल मी थोडंसं डेटा मांडते, कारण आय थिंक दॅट अर्थात. गिव्हज ग्रेट पर्स्पेक्टिव्ह ऑन थिंग्स. सो 24-25 चा आपला जीडीपी बघितला तर इट वॉज अबाउट $4 ट्रिलियन, $4.2 ट्रिलियन. आणि नेहमी भारताचे, म्हणजे आता आपले व्ह्युअर्स वेगवेगळ्या ह्याच्यातले असतात म्हणून सांगते. साधारणपणे 10% एक्सपोर्ट ऑफ गुड्स आणि 10% एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस असा एक रूल ऑफ थंब लावला तर यू आर नॉट टू रॉंग. बरं. ओके, व्हिच मीन्स $400 बिलियन चे आपले टोटल एक्सपोर्ट्स इंडियाचे टू ऑल डेस्टिनेशन्स अँड ऑफ गुड्स. अँड अनदर $400 बिलियन इज एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस, असं धरायला हरकत नाही. एक्झॅक्ट फिगर्स आर $374 बिलियन अँड $387 बिलियन फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस रिस्पेक्टिव्हली. 400 धरा, काहीच हरकत नाहीये. सो
एवढा आपला जो टोटल एक्सपोर्ट आहे, ह्यापैकी आता लेट्स टॉक गुड्स, कारण टॅरिफ्सचा ना सगळा इश्यू हा फक्त गुड्सवरती आला, सर्व्हिसेसवर आलाच नाही. $400 बिलियन आपण समज गुड्स एक्सपोर्ट बघितला, तर अमेरिकेकडे जातो त्यापैकी 20%. बरं. ओके, सो वी आर लुकिंग ॲट अनदर 80-85. सो एक्झॅक्ट नंबर इज 86 बिलियन डॉलर्सचा आपला एक्सपोर्ट आहे अमेरिकेला. काय विकतो आपण त्यांना? सो थोडासा DGFT डेटा काल बघत होते. बेसिकली आपण 18% आपला म्हणजे बेसिक शेअर जो आहे दॅट इज इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स अँड मशिनरी. त्याच्यामध्ये स्मार्टफोन्स पण येतात. त्याच्यामध्ये मेनी अदर थिंग्स आर देअर. जेम्स अँड ज्वेलरी इज अनदर 11-12%. फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स इज 11%. हे अमेरिकेचे एक्सपोर्ट्स. नंतर टेक्सटाईल इज अनदर 10%. न्यूक्लियर रिएक्टर पार्ट्स इज अ व्हेरी बिग थिंग अँड वी नीड टू टॉक अबाउट दॅट. सो न्यूक पार्ट्स इज 7.5%. मिनरल फ्युएल्स जे आपण त्यांना विकतो आणि आता वक्तव्य आलंय की तुम्ही आमच्याकडून ते विकत घ्या. हां. सो मिनरल फ्युएल्स जे भारत विकतं दॅट इज अनदर 4.5%. केमिकल्स इज अनदर 2.5. मरीन इज स्लाइटली लेसर दॅन दॅट. सो दिस इज द प्रोफाईल जी आपण अमेरिकेला विकतो. ॲट व्हॉट रेट्स आपण हे विकत होतो बिफोर जुलै. सो आपले जे मेन हे होते, फॉर एक्झाम्पल इक्विपमेंट्स बऱ्यापैकी त्यापैकी एव्हरी पार्ट हॅज अ डिफरंट टॅरिफ. पण बऱ्यापैकी त्याच्यावरती 2% टॅरिफ होता. टेक्सटाईल्सवरती 8 ते 12% टॅरिफ होता. केमिकल्स, मरीन 3%, 1% असं सगळं होतं. सो यू कॅन इमॅजिन द शॉक, राइट? 3% जेव्हा आपण टेक्सटाईल्सवरती घेतोय आणि तेव्हापासून आपण 26ला जातो आणि त्याच्यावरून 50ला जातो. बरोबर. आणि कम्पीटिंग देश जे आहेत, उदाहरणार्थ बांगलादेश, हू गेट्स इन ॲट 20% ऑर इव्हन लेसर दॅन दॅट, तर आपले ऑब्व्हियसली एक्सपोर्ट्सवर हिट. किती हिट झाले? आता हे पण इंटरेस्टिंग डेटा आहे बरं का. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे आपण एक्सपोर्ट्स पाहिले अमेरिकेला गेलेले. तर 7% आणि 4% निगेटिव्ह ग्रोथ रेट YOY. म्हणजे ओव्हर ऑगस्ट लास्ट इयर अँड ओव्हर सप्टेंबर लास्ट इयर वी श्रंक 7% अँड 4%. तो कोणी म्हणेल एवढं काय तुमचं श्रिंकेज झालं हां, नाही, ॲक्चुअली है ना? म्हणजे ॲक्चुअली आपण 50% टॅरिफला जाऊन खूपच बरे राहतोय. ते बरे का राहतोय? कारण तो जो मशिनरी इक्विपमेंट्सचा पार्ट आहे, जो 18% आहे आणि जो फार्माचा भाग आहे, जो 11% होता, त्याच्यावर टॅरिफ लागले. अच्छा. सो दॅट इज द बिग बॉस विच इज होल्डिंग अप द नंबर्स. त्यामुळे हे जरा नंबर्स थोडेसे फसवेत बरं का. मी पण म्हटलं 4%, 60% दिस साउंड्स व्हेरी रिझनेबल. म्हणून मग आय वेंट लिटल डीपर. आता मी तुम्हाला मंथ ऑन मंथ सांगते, म्हणजे जुलै टू नोव्हेंबर श्रिंकेज झालं का? आणि लेटेस्ट डेटा वी हॅव इज ऑफ नोव्हेंबर. टेक्सटाईल्स अँड ॲपरल श्रँक बाय 20%. अच्छा. नाउ द नंबर्स कम इन, राइट? मरीन श्रँक बाय 13%. जेम्स अँड ज्वेलरी श्रँक, सगळ्यात मॅक्सिमम तिकडे प्रॉब्लेम झाला, 30% श्रिंकेज आलं. सो बरं. डिड द डील इम्पॅक्ट अस? मी म्हणेन हो, इम्पॅक्ट तर झाला या एक्सपोर्ट ह्याच्यावरती झाला. आता क्वेश्चन ऑब्व्हियसली विच आर आस्किंग इज आपण केलं काय? मग 6 महिने आपण काय बऱ्याच उड्या मारल्यात भारताने. तर उड्या आय वुड से इज हल्ली जरा फॅशनेबल आहे काय-काय असं क्लासिफाय करणं इंटू डिफरंट ॲक्रोनिम्स. आय वुड से 3 Ds बरं. ॲज अ डिझास्टर रिस्पॉन्स. वन इज डायव्हर्सिफाय, सेकंड इज डी-रिस्क अँड थर्ड, आय डोंट नो वेदर यू लाइक दिस ऑर नो, बट डेप्रिसिएट. हं. म्हणजे हलकेसे डेप्रिसिएशन आपोआप होत होतं. बट द आरबीआय ऑल्सो लेट द रुपी फाइंड इट्स ओन लेव्हल. बरं. येस, फार स्ट्रॉंगली इंटरव्हीन केलं नाही. हळू-हळू रुपीला काही-काही लेव्हल्सला आपण मदत देत गेलो. बट वी अलाउड अ व्हेरी शार्प डेप्रिसिएशन, राइट? डेप्रिसिएशन तुम्ही बघितलं ना, यूपीए जो काळखंड आहे 2004 टू 2014, त्याच्यामध्ये ऑन एन ॲव्हरेज पर इयर डेप्रिसिएशन आपण बघितलं तर अराउंड 2.5%. बरं. एनडीएचा जो पहिला डिकेडल काळखंड आहे फ्रॉम 2014 टू 2024, डेप्रिसिएशन एक्झॅक्ट सेम 2.5% पर इयर. बरं. 25 मध्ये डेप्रिसिएशन 5.1% इन 1 इयर. सो इट्स लाइक डबल द डेप्रिसिएशन ऑफ द डिकेडल ॲव्हरेज एका वर्षात झालेलं. बापरे! 2 रिझन्स. वन इज जेन्युइनली डिमांड नव्हती रुपीसाठी. त्याचे पण कारण आहेत. आय टॉक अबाउट दॅट. अँड सेकंड इज द आरबीआय allowed the rupee to discover its level. So 4D could be discovery. It allowed it to discover the, its own level. एक क्विक पॉइंट सांगते, सिन्स आय एम टॉकिंग अबाउट डेप्रिसिएशन. मी जे म्हटलं ना, की ॲक्च्युअली जेन्युइनली फॉरेन इंटरेस्ट कमी झाला होता इंडियन मार्केट्समध्ये. रिझन असं आहे, की समज भारतात तयार झालेला जो माल आहे तो अमेरिकेमध्ये जाऊच शकत नाही, तर चायना +1 मध्ये आपली जी गणना होत होती ना, ती आपली गणना व्हायची टोटली बंद झाली. हू इज गोइंग टू इन्व्हेस्ट हिअर? कारण इकडून माल समज तुम्ही मेजर मार्केटलाच पाठवू शकत नाही, तर इट डझंट मेक सेन्स टू हॅव एन इन्व्हेस्टमेंट इन इंडिया. आणि तो ना, ते खरं नुकसान आपलं खूप झालं 6 महिने. आपण जे राइट. लॉस ऑफ इन्व्हेस्टमेंट ह्या 6 महिन्यात झाली आहे ना,
जी इन्व्हेस्टमेंट व्हिएतनामला गेली, जी इंडोनेशियाला गेली, जी थायलंडला गेली, दॅट इज नॉट गोइंग टू बी रिकवर्ड. आणि आय एम हॅपी दॅट द ट्रेड टॉक इज मुव्हिंग थ्रू फॉर वन रिझन डेफिनेटली. तर काल मार्केट्स पिकअप झाले लगेच हे झाल्याबरोबर. का पिकअप झाले? कारण ऑब्व्हियसली नाव वन ऑफ द थिंग्स इज फॉरेन इन्व्हेस्टर्स विल रिस्टार्ट होपफुली लुकिंग ॲट इंडिया, की मेजर बाजार तर तुमच्यासाठी बंद नाही झाला. हम्म. you know so so depreciation is one part of the story, but diversify आणि de-risk याच्यामध्ये आपण 4 वेगळे वेगळे करार साईन केले. वन वॉज विथ UK इन मे 2025. डिसेंबरमध्ये 2 एकामागोमाग एक दणादण आले. वन वॉज विथ ओमान, वन वॉज विथ न्यूझीलंड, आणि मग लेटेस्ट आपण म्हणतोय मदर ऑफ ऑल डील्स जो लास्ट वीक साईन झाला, दॅट वॉज विथ EU विथ 27 कंट्रीज ॲट अ गो, राईट? सो हे साधारणपणे भारताने या 6 महिन्यात कशी वाटचाल केली त्याचं एक चित्र. थोडक्यात हो, ट्रम्प यांनी टेरिफ घातल्यावर आपले बरेच सेक्टर जवळपास 20% कमी आले. ते मॅनेज करायला आपण इतर देशांना विकायला गेलो. ते तर ठीक आहे, तो बेसिक मुद्दा आहे. पण हे जे मला कळलं नाही, की शक्यतो आपण म्हणतो की रुपया पडता कामा नये. रुपयाने 90 क्रॉस केली, रुपया 100 जाईल. हे का अलाउड केलं गेलं याचं लॉजिक काय? रुपीचं कसं आहे, तुम्ही ओके, सो करन्सी व्हॅल्यू जी असते ना, ती मॉनिटरी मॅनेजमेंटशी टाईड अप असते. हं. एक उदाहरण देते. समज रुपयांसाठी खूप डिमांड असली, ओके. आता रुपयासाठी डिमांड का असेल? कारण समथिंग डिनॉमिनेटेड इन रुपीजसाठी डिमांड असते. उदाहरणार्थ, भारतातले एक्सपोर्ट्स सडनली खूप डिमांडमध्ये असतील, किंवा भारतातले स्टॉक्स खूप डिमांडमध्ये असतील, किंवा लोकांना भारतात येऊन जमीन विकत घ्यायची आहे, भारतात इन्व्हेस्ट करायचं आहे. तर ऑल ऑफ दिस क्रिएट्स ग्रेट डील ऑफ डिमांड फॉर द रुपी. आणि मग रुपी चढायला लागतो म्हणजे काय? तो 90 वरून 88 वरून 87, सो लेसर नंबर ऑफ रुपीज मेक अ डॉलर. म्हणजे रुपी महागतो किंवा डॉलर स्वस्त होतो, विच एव्हर वे यू वॉन्ट टू लुक ॲट इट. आता अशा वेळेला म्हणजे जेव्हा रुपी ॲप्रिसिएट होत असतो, तर तेव्हा इट स्टार्ट्स हिटिंग आवर एक्सपोर्टर्स बॅडली. कारण जेव्हा एखादी करन्सी डेप्रिसिएट होते, तेव्हा त्या करन्सीमध्ये डिनॉमिनेटेड सगळे एक्सपोर्ट्सही डेप्रिसिएट होतात, चीप होतात, राईट? मग आता एक्सपोर्टर्स आरडाओरडा करायला लागतात करन्सी अप्रिसिएट व्हायला लागली की. उलटं जेव्हा होतं, करन्सी डेप्रिसिएट व्हायला लागली, की जे इम्पोर्टर्स आहेत, ज्यांच्या ऑर्डर्स आता फ्रुक्टिफाय होणार आहेत आणि त्यांना पेमेंट करायचं आहे, की ते आरडाओरडा करायला लागतात. त्यामुळे कुठेतरी ना आरबीआय काय करतं, आरबीआय ना मार्केटच्या विरोधात शक्यतोवर जात नाही. इट ट्राईज टू सी व्हॉट इज अ जेन्युइन लेवल ऑफ डिमांड फॉर द रुपी. इफ द रुपी इज नॉट इन डिमांड, तर तो ऑब्व्हियसली घसरणार आहे, जे आपल्याला गेल्या वर्षात दिसलं. कारण ही डिमांड कमीच झाली होती भारतीय रुपयासाठी, स्पेशली इन्व्हेस्टमेंट डिमांड खूप कमी झालेली होती. बरोबर. पण शार्पली तुम्ही मूव्ह झालात 80 टू इव्हन 83, 84 ओव्हरनाईट आणि 84 टू 88 ओव्हरनाईट, तर काय होतं, मॅच्युरिंग इम्पोर्ट कॉन्ट्रॅक्ट्सना त्रास होऊ शकतो. म्हणून आरबीआय काय करतं, की 85 ला गेलं ना, की सपोर्ट करा. आता सपोर्ट करायचं रुपीला म्हणजे नेमकं काय करायचं? समज 84 टू 85 आला रुपी, तर याचा अर्थ की रुपीसाठी डिमांड नाही. मग आरबीआय क्रिएट्स आर्टिफिशियल डिमांड फॉर द रुपी. हाऊ? वेल, बाय सेलिंग डॉलर्स अँड बाय बायिंग रुपी. हं. त्यामुळे हे करत असताना यू नीड टू हॅव डॉलरची गंगाजळी. त्याच्याशिवाय तुम्ही त्याची लेवल प्रोटेक्टच करू शकत नाही. आपल्याकडे आहे का गंगाजळी? तुडुंब आहे. सध्या $700 बिलियन. इंडिया इज सिटिंग ऑन अ गुड फॉरेक्स रिझर्व्ह राईट नाऊ. त्यामुळे बरं. आपल्याला कॉन्फिडन्सही होता, की मॅनेज करायची वेळ आली तर आपण मॅनेज करू शकतो. हं. आणि ही फिलॉसॉफी ही होती, की मॅनेज करायचंय, पण शक्यतोवर लेट इट डिस्कव्हर इट्स ओन लेवल इन द मार्केट, विच आय थिंक इज व्हेरी वाईज. उगाचच तुम्ही वेगळ्याच लेवलला रुपी ठेवला ना, तर इट डझंट मेक सेन्स. म्हणजे $400 बिलियन आपले गुड्स एक्सपोर्ट आहेत हं. इयरली अक्रॉस ग्लोब, आणि $700 बिलियन आपली गंगाजळी आहे. हो. वी आर स्ट्रॉंग इनफ. वी आर व्हेरी स्ट्रॉंग, वी आर व्हेरी स्ट्रॉंग. तर त्यामुळे डिपेंड करताना आरबीआयचे सडनली $10 बिलियन जायचे. सो एक आरबीआयला पण हा विचार करायला पाहिजे, की समज $10 बिलियन विकून मी रुपीसाठी डिमांड करून क्रिएट करून मी 85 ला सपोर्ट केली व्हॅल्यू, तर इज इट वर्थ इट? बिकॉज आय एम लुझिंग $10 बिलियन इन द होल बार्गेन. सो आता त्याचं परत काही मिळणार नाही, ते गेली. हां, आणि हे कसं असतं, हे इंटरनल आरबीआयचा कॉल असतो. ह्याचं ना पब्लिक डोमेनमध्ये आपल्याला मिळत नाही, की काय लेव्हलला ते प्रोटेक्ट करणार आणि काय लेव्हलला ते जाऊ देणार. कारण इट विल क्रिएट स्पेक्युलेशन अगेन. त्यामुळे ती आपल्याला पोस्ट फॅक्टो कळतं, की आरबीआयनी ह्या लेव्हलला सपोर्ट दिला. पण माझं ऑब्झर्वेशन आहे अक्रॉस द लास्ट 1 इयर दॅट देअर हॅज बीन अ लॉट ऑफ विस्डम इन द वे आरबीआय हॅज हँडल्ड द रुपी. त्याला हळू घसरत आपण जाऊ दिलं. प्रत्येक लेव्हलला सपोर्ट देत गेलो. की चल तू तुझी लेव्हलला जा, पण आय विल सपोर्ट. असं करत आपण ती मुव्हमेंट आलोय. 90 इज अ सायकॉलॉजिकल बेंचमार्क.
कारण 90 क्रॉस केलं तर इट रिअली क्रिएट्स अ डाऊट. इनफॅक्ट काल सडनली द मार्केट्स रॅलीड आणि आय थिंक पहिल्यांदा आपण 90.2 ला वगैरे आलो, जे आपण स्टेडीली 91 हो. पर्यंत जात होतो. एक्सचेंज रेट मार्केट्समध्ये ना इव्हन 2%, 5% दीज आर बिग नंबर्स फॉर अ डे. हं. राईट? सो काल थोडेसे आपण रॅली झालो पहिल्यांदी आफ्टर अ इयर आय थिंक. हां, म्हणजे जे क्रिएटर्स आहेत YouTubeचे सुद्धा पैसे डॉलरमध्ये येतात. सो कितीनं मल्टिप्लाय करायचं? पूर्वी 80 आकडा होता, आता 90 झालाय डोक्यात. हो. याच्यात हे जे डायव्हर्सिफाय झालं एक डिप्रिसिएशन तर आपण बोललो आणि त्यातलं मदर ऑफ ऑल डील EUचं. ते नक्की खरंच किती महत्वाचं आहे? त्यांना ट्रम्पवर प्रेशर आलं का? डिड वी प्ले आवर कार्ड्स वेल? काय झालं? मी ना थोडं ईयूचा डील सांगते, पण त्याच्या आधी आय वॉन्ट टू काइंड ऑफ क्विकली कनेक्ट द स्टोरी, द नॅरेटिव्ह फ्रॉम UK टू ओमान टू न्यूझीलंड टू EU बरं. विथ युअर परमिशन. तर कारण ना ह्या प्रत्येक डीलमध्ये भारताने काहीतरी वेगळा स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट ठेवून हे डील्स केले. हे अगेन पोस्ट फॅक्टो अनालिसिस. आधी काय होत होतं माहिती नाही. हां. पण डीलची जे धोरण बाहेर आलंय त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो ना, की अरे वी आर प्लेइंग दिस डिफरंटली. नंबर्स बघूया पहिले ॲज ऑलवेज. हो. चारही डील्सचे नंबर्स सांगते. इंडिया, US मी तुम्हाला म्हटलं तसं आपण त्यांना विकतो किती? साधारण $86 बिलियन आपण त्यांना विकतो अमेरिकेला. त्यांच्याकडून घेतो किती? त्याच्या निम्मं 45 बिलियन. म्हणजे टोटल बायलॅटरल ट्रेड म्हणतात ना, तो $132 बिलियन आहे आपला अमेरिकेबरोबर. त्याच्या कंपॅरिझनमध्ये हे UK, ओमान म्हणजे उभंच राहत नाही कुठे. UKचं किती आहे? $23 बिलियन. ओके, सो इट्स लाइक 20% ऑफ युनायटेड स्टेट्स. ओमान $10 बिलियन. बायलॅटरल ट्रेड म्हणजे देवाण-घेवाण मिळून $10 बिलियन आहे. न्यूझीलंड $2.5 बिलियन. काहीच नाही. काहीच नाही. अँड देन यू कम टू द मदर ऑफ ऑल डील्स व्हिच इस 136 बिलियन EU. सेम ॲज अमेरिका. मोर दॅन अमेरिका. अमेरिका हे भारताचं सगळ्यात मोठं एक्सपोर्ट मार्केट आहे, पण बायलॅटरल ट्रेड पार्टनर आपला सगळ्यात मोठा EU. ओह! एक्सपोर्ट प्लस इम्पोर्ट बघितलं ना, तर वी हॅव मोर पार्टनरशिप विथ EU ॲज कंपेअर्ड टू युनायटेड स्टेट्स. मार्जिनल आहे डिफरन्स, ठीक आहे. बट इट्स स्टिल देअर. द नंबर इज स्टिल देअर. म्हणजे फक्त अमेरिकेवरची डिपेंडन्सी नाही, हा दुसरा इक्वल प्लेयर होता. इक्वल प्लेयर होता. पण EUमध्ये इम्पोर्ट्स आर इक्वली इम्पॉर्टंट कारण EUचं मार्केट भयंकर किचकट आहे. त्यांचे क्वालिटी स्टँडर्ड्स, त्यांचे सर्टिफिकेशनचा हट्ट, त्यांचे रूल्स ऑफ ऑरिजिन हे इतकं किचकट असतं, की त्या मार्केटमध्ये एक्सपोर्ट करणं, त्या एक्सपोर्ट केल्यानंतर पुन्हा-पुन्हा त्या ऑर्डर्स मिळवणं, तिकडं टिकून राहणं, हे प्रचंड मोठी आव्हानं आहेत. त्यामुळे EU इज अ बिग मार्केट, बट इट्स अ चॅलेंजिंग मार्केट. हे खूप टफ आहे मार्केट हँडल करायला. बरं. हां, सगळ्यात किचकट. बट एनिवे आपण जरा बघूया ह्याच्यामध्ये कसं हो. प्रोफाईल येतं ते. यूकेची जी आपली अग्रीमेंट झाली ती गेल्या वर्षी मे महिन्यात झाली. सो इट वॉज स्लाइटली बिफोर दिस ट्रम्प टॅरिफ केम. म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड अग्रीमेंट सेटा म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये भारताने स्वतःच्या 90% टॅरिफ लाईन्स ओपन केल्या. टॅरिफ लाईन हा शब्द तुम्हाला ह्या ट्रेड अग्रीमेंट्समध्ये खूप दिसेल. म्हणजे थोडक्यात प्रॉडक्ट्स. बरं. आपल्याकडे जे प्रॉडक्ट्स खेळतात त्यापैकी 90% तुमच्यासाठी आम्ही ओपन करतो. हे आपण यूकेला सांगितलं आणि त्यांनी आपल्याकरता 99% टॅरिफ लाईन्स ओपन केल्या. बरं. ओके, सो 99% ऑलमोस्ट 100 म्हणजे तुम्हाला सगळ्याच टॅरिफ लाईन्स ओपन आहेत आणि वेगवेगळे ऑफकोर्स टॅरिफ लेव्हल्स होते. पण मॅक्सिमम टॅरिफ लेव्हल टू UK वॉज ॲज हाय एज 70% अँड ऑल ऑफ दॅट गोळाबेरीज हॅज कम डाउन टू 0%, व्हिच मीन्स इंडिया कॅन नाऊ ॲक्सेस ऑलमोस्ट ऑल टॅरिफ लाईन्स ॲट 0%. हा मोठा डील आहे भारतासाठी. बरं. राइट. काय विकतो आपण यूकेला? लगेच स्ट्रॅटेजी हीच असते ना, की अमेरिकेला मला जो हे बसला, फटका बसलेला आहे, त्यापैकी मी काय डायव्हर्ट करू शकते यूकेला? हा विचार वाणिज्य मंत्रालयाने केला असणार आणि करायलाच पाहिजे. तर ह्यापैकी आपले जे ॲग्रो प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स आहेत, हं. फ्रेश फ्रुट्स वगैरे आहेत, तर त्याचा यूकेला आपला बऱ्यापैकी एक्सपोर्ट होता. द सेकंड थिंग इज टेक्सटाईल अँड लेदर. जो तिकडं फटका बसलेला. जो तिकडे फटका बसला. तर व्हेन यू सेइंग डायव्हर्सिफाय, तर सगळंच्या सगळं प्रॉडक्ट मिक्स इकडे जात नाही. पण यू आर लुकिंग ॲट युअर मेजर प्रॉडक्ट मिक्स. सो टेक्सटाईल, लेदर, प्रोसेस्ड फूड, प्रिझर्व्ह फूड. आपण प्रिझर्व्ह फूड म्हणजे व्हेजिटेबल प्रिझर्व्ह वगैरे असतात ना, ती. तर तुम्ही ह्या बेसिक 3-4 कॅटेगरीज चला. म्हणजे काहीतरी तर आपण इकडे शिफ्ट करू शकतोय. राइट? आता टेक्सटाईल अँड लेदर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस कारण दीज आर लेबर इंटेन्सिव्ह. हं. त्यामुळे एम्प्लॉयमेंट ही जी एक सरकारला टेन्शन आहेच आहे कॉन्स्टंटली, की एम्प्लॉयमेंट जॉब लॉसचं काय करायचं? त्यामुळे लेदर आणि टेक्सटाईलला आपल्याला अल्टरनेटिव्ह मिळणं हे फारच इम्पॉर्टंट होतं. तसंच प्रोसेस्ड फूड कारण दॅट कीप्स ॲग्रीकल्चर सेक्टर लाईव्ह बॅक एंडला. त्यामुळे हं. शेतकऱ्यांचं लाईव्हलीहूड जे असतं म्हणजे जे कोणी एक्सपोर्टला विकू शकतात. ऑफकोर्स लंडनला विकायचं तर ओ माय गॉड ते सगळे एक्सपोर्टचे त्यांचे नियम त्याच्यामध्ये तयार होतात. सो
आपण त्यांना द्राक्ष विकतो बर युकेला. तिकडे आता होतं असं की कॉम्पिटिटर अनालिसिस खूप करायला लागतो विनायक प्रत्येक मार्केटसाठी. आता द्राक्षामध्ये आपली मेन कॉम्पिटिशन आहे ही इजिप्शियन द्राक्षांबरोबर आणि साऊथ आफ्रिकेच्या द्राक्षांबरोबर. बर वेन यू गो टू लंडन. तर म्हणजे सांगते हे मुद्दाम का द्राक्षामध्ये भारताने काय केलंय भारताचं बिकॉज वी आर अ नॉर्दर्न हेमिस्फिअर कंट्री. आपलं द्राक्ष कधी येतं आता ह्या सीझनला येतं फेब्रुवारी मार्च मध्ये. एप्रिलमध्ये पण असतं पण आपण ढुंकून बघत नाही कारण आपण आंबा खाऊन सगळे पोचलेली लोक आहोत. हो. त्यामुळे एकदा आंबा आला की कोणी बघत नाही द्राक्षाकडे भारतामध्ये. तर भारत फेब्रुवारी मार्च मध्ये द्राक्ष करतं आणि द्राक्ष निर्यातही करतं. बर ओके. टू whom? टू युके इन दिस केस, इवन टू EU मार्केट्स. बाकीचे सगळे मोस्टली जे द्राक्षवाले आहेत, स्पेशली निर्यातदार जे आहेत ना, म्हणजे चिले, ओके, किंवा ब्राझील, साऊथ आफ्रिका, हे सगळे सदर्न हेमिस्फिअर्स कंट्री असल्यामुळे हे फेब्रुवारी मार्च मध्ये यांच्याकडे द्राक्षच होत नाही. एक्सपोर्ट इज ॲज मच अ गेम अबाउट फाइंडिंग द राईट गॅप. क्रिकेट सारखं असतं की यू हॅव टू फाइंड दॅट गॅप तरच तो तुमचा चौका जातो. नाहीतर अवघड. तर ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्सची ब्युटी ही आहे की तुम्ही कमोडिटी कॅलेंडर बद्दल नीट विचार केला तर तुम्हाला जॉग्राफिकली हा बेनिफिट मिळतोय द्राक्षांसाठी इन फेब अँड मार्च. राईट अँड आवर पीपल प्ले ऑन इट. आपण खूप छान द्राक्षाची स्पेशली महाराष्ट्रातून द्राक्ष निर्यात इज अ सक्सेस स्टोरी क्रिएटिंग लॅक्स ऑफ लाईव्हलीहूड अँड ह्यूज क्रोर्स ऑफ मनी थ्रू एक्सपोर्ट्स. अच्छा द्राक्ष इज अ मेन थिंग. पण प्रोसेस फूड आलं ना तर ही कमोडिटी गॅप बंद होते कारण प्रोसेस फूडला काय हो बरोबर. एकदा तुम्ही प्रिझर्व्ह आणि कॅन केलं की जानेवारी टू डिसेंबर. त्यामुळे तिकडे आपल्याला हा कमोडिटी गॅप मिळायचा नाही. तिकडे आपण कोणाशी कम्पीट करत होतो तर चायनाशी, थायलंडशी. हां. नंतर फ्रेश व्हेजिटेबल्ससाठी ब्राझील, चायना सगळीकडे. कॉफीसाठी जर्मनी आणि स्पेन. तर हे सगळे जे देश आहेत हे ऑलरेडी लंडनमध्ये प्रेफर्ड ॲक्सेसला होते. व्हेअरएज आपल्यावरती खूप जास्ती टॅरिफ होता आधी. त्यामुळे अच्छा. व्हेन यू आर गोइंग गोळाबेरी इज डाउन टू 0% फॉर 99% ऑफ टॅरिफ लाईन्स. तेव्हा तुम्ही फ्रेश द्राक्ष विका, नाही तर पिकल्ड द्राक्ष विका, नाही तर अजून काही विका. आपण आता ह्या लोकांच्या समोर उभं राहू शकतो. सो मला असं वाटतं की युके डील मी बघत होते तेव्हा म्हटलं काय आपलं डिस्प्लेस होतोय तर लेदर, टेक्सटाईल आणि ॲग्री प्रॉडक्ट्स ज्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी जॉब्सना सपोर्ट केलं. राईट राईट. सेम नाव इफ यू गो टू द नेक्स्ट डील विच इज ओमान, चित्र एकदम बदलतं. बर हां, म्हणजे ओमानला आपण काही टेक्सटाईल आणि लेदर देत नाही का? टेक्सटाईल आणि लेदर आपण सर्वत्रच विकतो. त्यामुळे ते आहे. पण ओमानची खासियत ना, इट्स अ व्हेरी सरप्रायझिंग खासियत अँड इट विल टेक यू टू सम अदर झोन. आता सांगते. ओमानमध्ये कसं आहे, त्यांनी त्यांच्या 98% टॅरिफ लाईन्स आपल्याला 0% ला आणून दिल्या. ऑलमोस्ट 100% ऑलमोस्ट 100%. ह्याच्या आधी आपण फक्त 15% आपली जी व्हॅल्यू होती निर्यातीची, दॅट वी वर एबल टू गेट इन प्रेफरन्शियल ॲक्सेस 0%. म्हणजे बर 15% एक्सपोर्ट व्हॅल्यू आपली 0% ला आज जायची. आता आपली 99% एक्सपोर्ट व्हॅल्यू 0% ला आज जाणार. इट्स अ बिग डिफरन्स ऑलरेडी. बरोबर? राईट यू कॅन कम्पीट व्हेरी, व्हेरी स्ट्रॉंगली. सेक्टोरल गेन्समध्ये ओमानचं बघितलं तर इतका वेगळाच सेक्टर त्याच्यामध्ये पुढे येतो. दॅट इज आयर्न अँड स्टील. अच्छा आयर्न अँड स्टील, लेट मी टॉक अबाउट स्टील. आणि याचा एक ॲडव्हान्टेज तुमच्याशी बोलायचं म्हणजे तुम्ही इंजिनियर आहात असं मला आत्ताच कळलं. त्यामुळे आय एम हॅपी. सो यू कॅन सपोर्ट दिस नॅरेटिव्ह. स्टीलमध्ये इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ स्टील आणि काही काही कॅटेगरीज लाईक स्टील रॉड्स, रॉ स्टील रॉड्स वगैरे मध्ये वी आर द सेकंड बिगेस्ट एक्सपोर्टर आफ्टर चायना. तर भारताचं स्टीलमध्ये म्हणजे मोठा प्रेझेन्स आहे. राईट. आपण आपल्या टोटल स्टील निर्यातीच्या 30% हे EUला विकायचो. पण अच्छा पण EU मध्ये काय आलं तर स्टार्टिंग 1 जानेवारी 2026 तिकडे तो CBAM आला म्हणजे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम. ओके CBAM इट्स कॉल्ड. तर तो CBAM लागू पडला म्हणजे काय? म्हणजे ते म्हणतात की आम्हाला डिकार्बनाइज्ड प्रोडक्ट्स घेण्यात रस आहे. EUची ऐट वेगळी असते बरं का सगळ्याच गोष्टींमध्ये. म्हणजे मी नेहमी म्हणते खाण्याच्या बाबतीत अख्खं जग केमिकल्स खातं आणि युरोपियन्स अन्न खातात. तसं हे डिकार्बनाइज्ड पहिले. आणि चांगलीच गोष्ट आहे कारण अनलेस समबडी सिट्स डाउन अँड फोर्सेस यू टू डिकार्बनाइज हा रिफॉर्म सहजासहजी येणारच नाहीये. राईट. सो स्टीलमध्ये असं काय आपलं अगदी कार्बनचं हे चालू होतं. तर ते समजून घ्यायला थोडासा आपला स्टीलचा प्रोसेस आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा आयर्न ओर असतं ते भारतामध्ये ब्लास्ट फर्नेस मधून ते मोल्टन ह्याच्यामध्ये ह्याच्यात आपण आणतो फॉर्ममध्ये कोळसा आणतो. लागतो करेक्ट. जेव्हा आयर्न ओर आपल्याला मिळतं तेव्हा इन अ ब्लास्ट फर्नेस इट इज टिपिकली इंटरॅक्टेड विथ ऑक्सिजन
ह्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे ऑक्सिजन त्यातलं इट कंबाईन्स विथ इट इज इंटरॅक्टेड विथ कार्बन. तर कार्बन काय करतं, त्या ओरमधलं ऑक्सिजन खेचून घेतं आणि म्हणून CO2 आपला ॲक्चुअली रिलीज होतो. दॅट इज वन पार्ट. आणि सेकंड इज की कार्बन हे हार्डन करतं अॅलॉयला. त्यामुळे तो टणकपणा जो असतो तो पण कार्बनमुळे त्याला येतो. मिळतो. त्यामुळे आपल्याकडे काय प्रकार आहे स्टील बनवण्याचा, तर ब्लास्ट फर्नेसमधून स्टील होतं आणि त्याच्यामध्ये कार्बनचा प्रचंड वापर होतो. द अदर थिंग वी ऑल्सो यूज इज लाईमस्टोन, कारण इट कंबाईन्स विथ द इम्प्युरिटीज आणि तो स्लॅग वगैरे मिळतो. ती ती आणखी एक निराळी गोष्ट. आता ह्याच्यामध्ये आपण 1 टन स्टील समज बनवलं, तर भारत त्याच्यामध्ये 2.1 टन्स ऑफ CO2 प्रोड्यूस करतं. बरं. युरोपियन स्टँडर्ड इज 1.37. अच्छा. सो वी आर निअरली ॲट लीस्ट 70% हायर. राइट? आता हे त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही डिकार्बनाइज व्हायला पाहिजे, नाहीतर तुमच्यावरती टॅक्स लागणार. किती टॅक्स लागणार आहे? 32%. बापरे! म्हणजे 32% टॅक्स नाही, पण 32% आपल्या कॉस्ट वाढणार आहेत. सो EU जिकडे आपण आपले 30% स्टील विकतो, हे आपलं मार्केट आता 32% जास्ती एक्सपेन्सिव्ह होणार आहे, म्हणून भारताला घाम फुटलेलाच होता डिसेंबरमध्ये. हं. सो नाऊ यू सी दॅट ओमान कम्स इन ॲट अ राइट टाईम. कारण पुन्हा एकदा आपल्याला जरासं डायव्हर्सिफाय करायला, डिकार्बनाइज व्हायचं नाहीये असं नाही, पण श्वास घ्यायला जो एक वेळ लागतो ना, की सिस्टम्स बदलायला पाहिजेत. बरं मग करायचं काय आम्ही? तर करायचं असं आहे, की ही जी ब्लास्ट फर्नेस टेक्नॉलॉजी आपण वापरतोय, त्याच्यामधून वी हॅव टू मूव्ह अवे टुवर्ड्स इलेक्ट्रिक आर्क फर्नेसेस व्हिच आर हायड्रोजन ड्रिव्हन. सो वन दॅट रिड्युसेस कार्बन. सेकंड थिंग इज आपल्याकडे फ्लाय ॲश खूप आहे कंटेंट कार्बन. तर वी हॅव टू बाय सुपिरियर कार्बन. गेस फ्रॉम whom? फ्रॉम मिस्टर ट्रम्प. इट्स ऑल बापरे! वन नॅरेटिव्ह. इट्स वन नॅरेटिव्ह. जेव्हा ट्रम्पनी काल स्टेटमेंट केलं, की आय एम एक्सपेक्टिंग इंडिया, एक्सपेक्टिंग कसलं? ही जस्ट सेड इंडिया विल बाय 4 थिंग्स. त्यापैकी एक आणि मी ऐकतेय, एक त्यांनी सांगितलं, की भारत आमच्याकडून कोळसा विकत घेईल. का हं. हो? तुमच्याकडून का बरं आम्ही कोळसा विकत घ्यायचा? कारण त्याची फ्लाय ॲश कंटेंट कमी आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, की सध्या आपल्या हातदगडाखाली आहे. बापरे! वी विल हॅव टू डू धिस. जाता कुठे तुम्ही? डिकार्बनाइज आज EUनी केलंय. अहो, तो पायंडा पडतो ना. आज फक्त हं. EUचे 27 देश त्यांचा बाकी 4 देशांबरोबर ते काय लायकेनस्टाईन आणि स्वित्झर्लंड, हो. नॉर्वे त्या उरलेल्या 4 देशांबरोबर त्यांचा EFTA. तुम्ही मला सिरियसली सांगा विनायक, आज 27 देशांमध्ये हे CBAM आल्यानंतर हाऊ मच टाईम विल इट टेक फ्रँकली? बिकॉज ते बाकीचे पण तेवढेच युरोपियन आहेत इन देअर कल्चर अँड आउटलुक अँड ऑल ऑफ दॅट. ग्रीन खेळणारी लोकं आहेत. ऑब्व्हियसली ते लगेचच त्याच्यामध्ये मूव्ह होणार आहे. हो. सो डेव्हलप्ड मार्केट्स आपल्याला ओपन करायची असली, तर एक तुम्हाला बेटर कोळसा पाहिजे. तुम्हाला ब्लास्ट फर्नेस बरोबरच काम करायचं असलं तर. किंवा तुम्हाला इलेक्ट्रिक आर्कला जायला पाहिजे, ज्याचा कॅपेक्स कॉस्ट इज ह्यूज. सो इट्स अ मीडियम टर्म ऑप्शन, बट शॉर्ट टर्ममध्ये बेटर फ्लाय ॲश कंटेंटवाला अमेरिकन कोळसा घ्या. बापरे! आणि त्याच्यासाठी मार्केट आपलं तयार झालंय त्या स्टीलसाठी, व्हिच इज हं. दॅट मार्केट ओमान. सो सी द एंटायर थॉट स्ट्रॅटेजी बिहाइंड द सेकंड FTA वॉज कम्प्लिटली डिफरंट. हं. राइट? सो युकेला आपण का गेलो, की टेक्सटाईल्स, लेदर, ॲग्रीकल्चर, जॉब्स प्रोटेक्ट करा. ओमानला का गेलो? कारण आम्हाला डिकार्बनाइज करायला जो वेळ लागणार आहे त्याच्यामध्ये आम्ही कोणाला विकू? बापरे! सो स्ट्रॅटेजिक मूव्ह आहेत राइट ह्या सगळ्या. सो हे तिकडे झालं हं. इन द मीनवाईल आय मस्ट अल्सो टेल यू, की ग्रीन स्टील मिशन आली भारतामध्ये. ती आधीच आली होती, पण ती इंटेन्सिफाय झाली. बरं. आणि आपण आता ग्रीन कार्बन मेकिंग, इलेक्ट्रिक आर्क फर्नेसेस हे सगळं आपण PLI खाली कव्हर करायला लागलो. ओह! सो नाउ भारत सरकार इज गिव्हिंग अल्सो इन्सेंटिव्हज हं. आणि विल टॉक अबाउट द बजेट अल्सो, अँड दिस इज प्रॉबब्ली द वन एरिया ज्याच्यात अजून काम परहॅप्स आय वाज एक्सपेक्टिंग, की जास्ती ग्रीन इंडियाचं जास्त काम व्हायला हवं. बट विल टॉक अबाउट दॅट बरं. स्लाइटली लेटर. लेट्स गो टू द थर्ड वन. जो अगदीच पिल्लू हे होता. आता ते हे मदर तर ते पिल्लू असं जर सो पिल्लू FTA is very, very small, like $2 billion चा टोटल बायलॅटरल टाईज. आणि न्यूझीलंड बरोबर आपण ना पहिल्यापासून आपण ह्या देशाला सस्पिशननी बघतो. हं. इनफॅक्ट RCEP जो होता ना, रिजनल कोऑपरेशन हो. ट्रीटीमधून आपण जे बाहेर आलो 2020 साली मला वाटतं इंडिया स्टेप्ड आउट. तर RCEP मधून बाहेर पडण्याचं एक कारण हे होतं, की त्याच्यात ओशियानिया कंट्रीज होत्या, म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. हं. ओशियानिया कंट्रीजचं द फ्लॅगशिप प्रॉडक्ट इज डेअरी. राइट. वी आर नॉट विलिंग टू डील विथ देम. तर हं. RCEP मध्ये आपण का नाही? RCEP मध्ये आपण नाही, कारण तुम्ही एकदा एका गटात गेलात ना, की त्यातलं सगळं ओपन होतं. मग तुम्हाला तेवढं बायलॅटरलला जेवढं तुम्ही ठामपणे म्हणू शकता, की दिस इज अ रेड लाईन, तेवढं तुम्ही ब्लॉक निगोसिएशनला म्हणू शकत नाही. हा एक ओपनच गोष्ट आहे. बरोबर. डेअरीचा प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडचा?
त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. दे आर गोइंग टू बी सेलिंग. सो एकतर दूध असं काही ट्रॅव्हल होत नाही. बट स्किम मिल्क पावडर म्हणजे SMP आणि होल मिल्क पावडर WMP हे दोन्ही प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करण्यात ओशिनिया इज बिग, स्पेशली न्यूझीलंड. हम्म. हे प्रॉडक्ट समज भारतात आले ॲट हाफ ऑफ द प्राइस आणि मग त्याच्यात फक्त पाणी घालून तुम्ही रिकॉन्स्टिट्यूट करण्याचा भाग आहे. आपण पण रिकॉन्स्टिट्यूटेड मिल्क पितो बरं का, नाही असं नाही काय दरवेळेला थ्रू आउट द इयर आपण काय फ्रेश मिल्क पित असतो असं नाही. हां, आपल्याला ते माहिती नसतं काही वेळेला. पण एनिवे सो समज ही SMP भारतामध्ये आली ॲट हाफ ऑफ द प्राइस, समज उत्तम क्वालिटीचं दूध मिळायला लागलं, तर आपल्या शेतकऱ्यांचं काय? हा सरकारला एक टेन्शनचा भाग आहेच आहे. सेकंड थिंग इज मिल्क एक फार इंटरेस्टिंग प्रॉडक्ट आहे. कारण त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा जो शेअर असतो इन द फायनल रिटेल रुपी तो खूप जास्ती असतो. आय गिव्ह यू हम्म. अन एक्झाम्पल. व्हीट म्हणजे समज गहू मी माझ्या लोकल इथल्या मार्टमध्ये समज मी लेट्स एक ₹60 ₹70 विकत घेतला, ₹50 समज ₹50 मी गहू विकत घेतला किलो. तर त्यापैकी ₹10च शेतकऱ्याच्या हातात लागतात. बाकी सगळं मध्ये ट्रान्सपोर्टेशन मार्जिन, होलसेलर, रिटेलर या सगळ्यांच्या मार्जिन्स, लॉजिस्टिक्स कॉस्ट ह्याच्यामध्ये खर्च होतो. 20% गोज टू बरोबर. द फार्मर. पण दुधाच्या बाबतीमध्ये 70% पैसा हा जवळ-जवळ फार्मर बरोबर शेअर केला जातो. हे कोऑपरेटिव्हचं सक्सेस पण आहे. हो. राइट? सो दे हॅव मॅनेज्ड टू मिनिमाइज द अदर मार्जिन्स अँड शेअर ॲज मच ॲज इज पॉसिबल शेतकऱ्यांबरोबर. हम्म. आता ह्याच्यावरती असा प्रॉब्लेम आहे, की दुसरीकडून समज दूध आलं, तर समज आपले कॉपरेटिव्हज समज हां, म्हणजे आपले कॉपरेटिव्हज असं म्हणाले, की "अहो, ह्या प्राईसला आम्ही पण मॅच करू शकतो. देऊ का कमी? शेतकऱ्यांची प्रोक्युअरमेंट प्राईस कमी करू का?" तर हम्म. दॅट इज नॉट अन ऑप्शन. बरोबर ना? कारण आज लाईव्हस्टॉक हा खूप मोठा बिझनेस आहे, खूप मोठा हो. सपोर्ट आहे शेतकऱ्यांना. आणि सिन्स वी आर टॉकिंग अबाउट लाईव्हस्टॉक, अजून एक गोष्ट पण तुम्हाला सांगते. शेतकरी हे इनसॉल्व्हेंट नसतात. प्रॉफिटेबल असतात ते, पण ते इललिक्विड असतात. पैसा खेळत नाही घरात. हम्म. कारण खरीपानंतरच काय तो पैसा एकदम दिवाळीत येतो. दिवाळीत लक्ष्मीपूजन म्हणतो आपण. का म्हणतो बरं? लक्ष्मी तेव्हाच घरात येते, शेतकऱ्यासाठी. म्हणजे आपल्या ॲग्रीकल्चरल सीझन्सचीच निगडीत सगळी ही अर्थव्यवस्था पूर्वीची होती ना. हो. तर त्यामुळे विथ फार्मर्स लिक्विडिटी इज अन इश्यू. आणि डेअरी बरोबर जी लोकं काम करतात, म्हणजे जी विकतायत डेअरीजना, तर टिपिकली ना 5, 10, 15 किंवा अशा त्यांच्या तारखा असतात. महिन्यातून 3 दिवस त्यांना तो कॅश फ्लो येतो आणि दॅट इज द ब्युटी ऑफ लाईव्हस्टॉक. हो. काही पाहण्या अशा पण आहेत, काही स्टडीज असे पण आहेत, जे सांगतात, की अगदी महाराष्ट्रामध्ये त्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या आहेत, जिथं लोकांनी लाईव्हस्टॉक पालन केलं. का? कारण इट कीप्स द कॅश फ्लो मूव्हिंग. हम्म. नाहीतर काय होतं, तुम्ही कर्ज घेता, बी-बियाणं लावता आणि समज तो क्रॉप फेल गेला, भले क्लायमेट चेंजमुळे असेल, भले अजून काही असेल, तर एंड ऑफ द डे यू आर लेफ्ट विथ डेट आणि काहीच हातात पैसा नाही. हम्म. हे इतकं विचित्र आहे ना गणित सगळं. तर एनिवे, तर त्यामुळे हे अगेन मिलियन्स ऑफ लाईव्हलीहूड प्रोटेक्ट करण्याकरता भारताने पहिल्यापासून हा स्टान्स घेतलाय, की डेअरी इज अ प्रोटेक्टेड सेक्टर. इट्स अ रेड लाईन आपण नेहमीच म्हणतो आणि ती ट्रम्पना पण ॲक्चुअली त्याच्यावरती ते चिडले होते. कारण अमेरिका इज अल्सो अ बिग एक्सपोर्टर ऑफ डेअरी अँड डेअरी प्रॉडक्ट्स सच एज बटर अँड चीज. आणि ते त्यांना ऑब्व्हियसली आपल्या मार्केट्समध्ये आणायचंय. एनिवे, सो न्यूझीलंड हा देश असा आहे, म्हणजे ओशिनिया आय वुड से, की आपलं कॉमर्स मिनिस्ट्री जरा केअरफुल असतं त्यांच्याबरोबर. पण आपण त्यांच्याबरोबर करार केला आणि आपण आपल्या 95% लाईन्स ओपन केल्या आहेत फॉर न्यूझीलंड प्रॉडक्ट्स, बट ऑब्व्हियसली डेअरी अँड सम अदर रेड लाईन्स हॅव बीन बरोबर. ड्रॉन. हे आपण बायलॅटरल ट्रेडमध्ये करू शकलो. RCEPमध्ये आपण हे परहॅप्स करू शकलो नसतो. नसतो. न्यूझीलंडने आपल्यासाठी 100% लाईन्स ओपन केल्या आहेत. ऑन बर. टॉप ऑफ इट, न्यूझीलंड हॅज टोल्ड इंडिया की $20 बिलियन ची FDI कमिटमेंट आम्ही घेतो आणि पुढच्या 15 वर्षांमध्ये $20 बिलियन ची FDI बर. न्यूझीलंडकडून भारतात येईल. ओके, सो दिस इज नाईस. आपण त्यांना आपल्याकडचे 3,00,000 पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन PIOs ज्यांना बर. आपण म्हणतो, ते आता न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया इथे आपली मुलंही शिकायला खूप जातात हल्ली-हल्ली. आपण तो पण एक ट्रेंड बघतोय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला फायदा काय झाला, तर एकदा FDIचा झाला. $20 हम्म. बिलियन गुड साइजेबल अमाउंट ऑफ मनी. सेकंड थिंग इज आयुषचे प्रॉडक्ट्स आम्ही विकत घेऊ असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ह्याच्यात एक वेगळाच काहीतरी प्रॉडक्ट आपण पुढे केलाय. हम्म. आणि आयुषसाठी दे आर सेइंग की वी आर विलिंग टू वर्क विथ यू. आणि किवी, पेअर्स अशी जी प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यासाठी काही-काही सेंटर्स ऑफ एक्सलन्स इथे असावी. प्लांटिंग मटेरियलचा सपोर्ट ते देतील. त्याच्यामधली एक्सपर्टीज ते देतील. तर अशा प्रकारचे करार आपण ह्यांच्याबरोबर साइन केला. आता हे सगळं होत असताना जानेवारीमध्ये EU झालं, राइट? व्हिच इज ॲज यू सेड द मदर ऑफ ऑल अग्रीमेंट्स.
तर हे बायलॅटरल ट्रेड मी म्हटलं तसं $136 बिलियन आहे आणि 27 कंट्रीजना आपल्याला ॲट अ गो ह्याच्यामधून प्रवेश मिळतो. अ, थोडंसं बरं का स्ट्रॅटेजिकली बोलता असंही वाटतं बिफोर वी गो इन टू द करार. स्ट्रॅटेजिकली आपण बघितलं तर EU पण जरासा अमेरिकेला वैतागलेलाच होता तेव्हा. कारण ते ग्रीनलंड बोलता आइसलंड हे सगळं डावोसची जी गंमाड्या आपण बघत होतो टीव्हीवरती. तर EUचं काय झालंय युनायटेड स्टेट्स बरोबर 2-3 इश्यूजवरती दे डोंट सी आय टू आय. एक मुद्दा असा झाला की नेटोवरती अमेरिकेने प्रेशर आणलं. दुसरं म्हणजे जवळ-जवळ 68 अशा वेगवेगळ्या मल्टिलॅटरल संस्था आहेत विच आर ईदर UN और नॉन UN ज्याच्यामधून अमेरिकेने स्वतःचा म्हणजे पाठिंबा काढून घेतला या संस्थांना, माघार घेतली त्यांनी या संस्थांमधून आणि त्याच्यामध्ये UNFCC म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज कन्व्हेन्शन UNFCCC हा जो कन्व्हेन्शन आहे ज्याचा COP30 मध्ये पण नुसतं ते आपलं तोंड देखलं काहीतरी काम केलं अमेरिकेने विच इज व्हेरी क्लोज टू EU. बरं. EU is a big champion of green earth. It's a big champion of climate change. आपण कसं कमी करू शकू. तर ह्याच्यामधून ह्यांनी काढलेला सपोर्ट ट्रम्पनी. नंतर फार आय वुड से बेजबाबदार काइंड ऑफ विधानं जी केली ग्रीनलंडच्या बाबतीत. त्या सगळ्यामुळे ते पण त्रस्तच होते. आपण तर होतोच. आपण तर फिजिकलीच हिट घेतला होता 50%. हे अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक पोझिशन्सवरती त्रस्त होते. युनायटेड स्टेट्सच्या बाबतीत म्हणाल तर. चायनाच्या बाबतीत स्ट्रॅटेजिकली आपण विचार केला ना, तर जरी मोदीजी CSOच्या त्या आठवतंय टिएनजिनच्या मीटिंगला एकदा जाऊन आले होते जुलै की हो. ऑगस्टमध्ये. दॅट इज आफ्टर दीज टॅरिफ्स केम इन. दॅट बाय इटसेल्फ वॉज अ बिग मूव्ह. म्हणजे तेव्हा ॲक्चुअली ते जपानला गेले होते ते सेमिकॉन फॅक्टरीज बघायला. तिकडून मग ते चायनाला जाऊन प्रेसिडेंट जी पिनला भेटून आले. तर भेटून आले, पण तेव्हा ते पाकिस्तानमध्ये पडलेले ड्रोन हे चीनी वगैरे असल्यामुळे देअर वॉज अ बिट ऑफ ते बोलले पण फार कमिटमेंट्स झालेल्या नव्हत्या. हो. EU आणि चीनचं तर पटतच नाही. त्यामुळे EUनी बऱ्याच चायनीज गुड्स अँड सर्व्हिसेसवरती टॅक्सेशन लावलंय. चायनानी रिटॅलिएटरी टॅरिफ्स लावलेत. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये पण प्रेशर पॉइंट्स आहेतच. एकीकडे चायना बरोबर काइंड ऑफ असलेले स्ट्रॅटेजिक आपण हे म्हणू इश्यूज. दुसरीकडे अमेरिकेबरोबर असलेले स्ट्रॅटेजिक इश्यूज. याच्यामध्ये हे दोन्ही गट समदुःखी होते इज वन ऑफ द थिंग्स दॅट हॅपन्ड. त्यामुळे गेल्या 20 वर्ष जे वाटाघाटी चालू आहेत, तो पटकन त्या मानाने करार साईन झाला. कराराचा भारताला खूपच फायदा होतोय. करार मोठा आहे. कारण सेकंड लार्जेस्ट GDP टर्म्समध्ये EU आहे आणि आपण 4th लार्जेस्ट कंट्री आहोत. तर 25% ग्लोबल GDP या 2 गटांमध्येच कव्हर होतं. ते 27 आणि आपण 1 असे मिळून 28 मध्ये 25% GDP. 2 बिलियन लोकांना समावेश. त्यापैकी 140 कोटी आपलेच आहेत. पण त्यांना इम्पॅक्ट करणारा हे आहे. तर आपल्यासाठी EU ॲज आय टोल्ड यू इज आवर बिगेस्ट ट्रेड पार्टनर. त्यांच्यासाठी आपण 9वे आहोत. पण त्या बापरे! मानाने आपण चिल्लर आहोत म्हणजे तसे. हो. त्यांचे मोठे ट्रेड पार्टनर्स कोण? ते अमेरिकेशी डील करतात. डेव्हलप्ड कंट्रीजचा एकमेकांबरोबर सुपर ट्रेड पॅक्ट्स असतात. बरं का? त्यामुळे ते पहिल्यांदा अमेरिकेबरोबर घेतात. सरप्राईज चायना इज नंबर 2. नॉट रिअली अ सरप्राईज. चायना इज एव्हरीवेअर. नोबडी पीपल मे नॉट लाइक देम, बट यू कॅन नॉट डू विदाउट देम. तर चायना इज ॲट 14%. UK इज ॲट 10% त्यांच्या बास्केटमध्ये आणि आपण किती आहोत? तर ते जे काही विकत घेतात बाहेरून त्याच्यात आपण 2.5% आहोत. फक्त. वी आर द 9th लार्जेस्ट. म्हणजे आपण नाहीच आहोत खरं तर. पण गेल्या एका दशकामध्ये आपली वाढ 90%. हो. सो इट्स डबल्ड. सो इट्स स्मॉल अँड इन्क्रीजिंग. व्हेअरएज युनायटेड स्टेट्स इज लार्ज अँड स्टेडी. हा फरक आहे. त्यांच्या बास्केटमध्ये राईट. सो हा करार जेव्हा झाला, आता हा करार कॉम्प्लेक्स करार आहे बरं का. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं की साधारणपणे आमच्या 97% टॅरिफ लाईन्स तुमच्यासाठी ओपन. पण त्यापैकी 70% लाईन्स अशा आहेत बघा. हा असा स्टॅगर्ड काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे. 70% लाईन्स अशा आहेत की तुम्ही 0% नी आहात या. बरं. ओके. अनदर 20% लाईन्स अशा आहेत की तुम्ही 3 ते 5 वर्षात हळूहळू आपण टॅरिफ रिडक्शन्स करू आणि 6% शेवटच्या लाईन्स अशा आहेत ज्याच्यावरती आम्ही TRQ देतो, टॅरिफ रेट कोटा. कोटा आला याच्यामध्ये. कोटा म्हणजे काय? की तुम्हाला काय विकायचंय आम्हाला? तर त्यापैकी समज आपण श्रिम्प्सचा एक TRQ मध्ये घेतलंय. तर ओके श्रिम्प विकायचंय. मग 1 लाख किलो श्रिम्प तुम्ही 0% नी आत या. त्याच्यानंतर रेग्युलर टॅरिफ. सो दिस इज कॉल्ड एज अ TRQ.
आणि आपण पण त्यांना असाच करार दिलाय. सो इंडिया हॅज ओपन्ड अप 92% ऑफ हर लाईन्स. 50% आपण म्हणतो इमिजिएटली आत या, 0%. 40% असे आहेत की आपण सांगितलं की 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष आम्ही हळूहळू टॅरिफ कपात करू. यू आर वेलकम, बट आफ्टर 7 इयर्स. बर. आणि शेवटचे जे 2% आहेत त्याच्यात आपण त्यांना TRQ दिलंय. त्याच्यामध्ये त्यांच्या लक्झरी कार्स, हा, ज्याची चर्चा चालू आहे आता. लक्झरी कार्स फ्रॉम EU, दॅट इज गोइंग अंडर TRQ. कोटा दिला आपण त्यांना. हम्म. तर EUने पण हुशारीने त्यांचे काही काही जे हे आहेत ना मॅन्डेट्स होते, म्हणजे आपल्याला दिसतं स्ट्रॅटेजिक पोझिशनिंग असं. मेन एक महत्वाचा एक्सपोर्ट जो आहे EU करता, दॅट इज वाईन. हम्म. दे वॉन्ट टू कम इन टू इंडिया. तर भारताचा ऑस्ट्रेलिया बरोबर वाईनचा करार आहे, ज्याच्यात ऑस्ट्रेलियन वाईन कम्स इट क्वाईट चीप. तर EUने सांगितलं की नो निगोसिएशन ऑन दिस. ऑस्ट्रेलियाचा जो करार आहे त्याच्यावर आम्ही साईन करू. मॅच इट. मॅच करायचं. बापरे. स्ट्रेट अँड सिम्पल. आणि श्रिम्पवरती TRQने आली. ओके. सो इट्स देवाणघेवाण ना शेवटी. कुठलाही ट्रेड पॅक्ट सोपा नसतो. सो आपण ओके म्हटलंय त्याला. सो वाईनवरची ड्युटी प्रचंड कमी होते. 150% आहे आता. ती 20%वर आणली आहे त्यांनी. 150%वर ना 20%. कारण दे आर सेइंग की आम्हाला काही बघायचंच नाही, तुम्ही ऑस्ट्रेलियाला काय डील दिला. दे आर अवर मेजर कॉम्पिटिटर इन इंडिया. आम्हाला तोच डील द्यायचा. असाच होतो ना करार. निगोसिएशन मध्ये काय होणार शेवटी. तुमच्या हातदगडाखाली तुम्हाला श्रिम्प विकायची आहे ना, वेलकम. पण मग आमची वाईन घ्यायची. मग आता त्यांचे पण सॉलिड झाले. आता त्यांची मशिनरी आपण ओपन केली आहे. ती 44% होती टॅरिफ. केमिकल्सवरती 22% होतं. त्यांच्या मेडिसिन्सवरती 11%, मेडिकल इक्विपमेंटवर 11% होतं. या सगळ्यावर 0 आहे. बर. तुम्ही विचार करा की मशिनरी फ्रॉम UK जी 44% देऊन आत यायची, ती आता 0% आत येणार. ते किती कॉम्पिटिटिव्ह होणार आहे आपल्याकडे. हो की नाही. आणि हे ऑलिव्ह ऑइल, अदर प्रोसेस फूड सगळं 45-50% टॅरिफ स्ट्रक्चर होतं. आता दिस विल ऑल कम डाऊन टू 0%. सो आवर प्रोसेस फूड मॅन्युफॅक्चरर्स ना आता कॉम्पिटिशन ही स्ट्रॉंगर होणार बरं का. ऑफकोर्स ह्याचं एक अजूनही हे म्हणायलाच पाहिजे की द डील इज आउट, म्हणजे विच इज मोर दॅन व्हॉट वन कॅन से अबाउट युनायटेड स्टेट्स. कारण आपल्याला काही माहितीच नाहीये. हा डील व्यवस्थित कळलाय की कुठल्या याला TRQ, कुठलं इमिजिएट, कुठलं नाही, वगैरे वगैरे. पण ऍक्टिव्हेट नाही झालाय, ऑपरेशनलाइज नाही झालाय. सो गोयलजींनी असं विधान केलं की मी ह्या कॅलेंडर इयरमध्ये करू पाहतोय. सो आय थिंक बाय नोव्हेंबर-डिसेंबर हे सगळं किक इन होईल. EUला यातून काय मिळालं, तर हे सगळे बेनिफिट्स तर मिळाले. आपलं सगळ्यात मोठं मार्केट आहे आज आणि EU इज श्रिंकिंग इन टर्म्स ऑफ मार्केट साईज, इन द सेन्स पॉप्युलेशन. आता जर्मनी सारख्या देशात जिकडे नेगेटिव्ह ग्रोथ रेट आहे, दीज आर नॉट जॉग्रफीज जिकडे पॉप्युलेशन ग्रोथ रेट हेल्दी आहे. त्यामुळे त्यांना काही गोष्टी विकायच्या तर दे हॅव टू लुक ईस्टवर्ड्स अँड वी आर द बिगेस्ट मार्केट. त्याच्याबद्दल काही हेच नाही. त्यांचे 8 लाख जॉब, अँड आय वॉज सरप्राइज टू नो दिस. आजपर्यंत भारतात ते जे निर्यात करत आले त्याच्यावरती त्यांचे 8 लाख जॉब्स डिपेंडंट आहेत. सो दे आर सेइंग की ही वाढली निर्यात 44% टू 0, 150% टू 20, की दिस विल मल्टिप्लाय. सो दे आर ऑफकोर्स, त्यांना पण तो एक जॉबचा हे मिळतोय. जॉबचा इन्सेंटिव्ह त्यांनाही आहे. आपण अमेरिकेला डिस्प्लेस केलेलं आहे. आपण तेव्हा अमेरिका आणि चीन या दोघांच्याही म्हणजे इन कनेक्शन विथ बोथ ऑफ दिस एक स्ट्रॅटेजिक पोझिशन घेतली EU बरोबर हँडशेक करून. आपल्या लेबर इंटेन्सिव्ह गुड्सना तिकडे हे मिळतंय, मार्केट मिळतं आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचे काही काही गोष्टी ओपन अप होतील. मी मगाशी म्हटलं तसं युरोपियन मार्केट ना किचकट असतं. त्यामुळे आपण रूल्स ऑफ ओरिजिन, सर्टिफिकेशन ऑफ ओरिजिन याच्यावरती पण खूप त्यांच्याबरोबर निगोसिएशन्स केलेले आहेत. कारण काय होतं, प्रत्येकच वेळेला ते सर्टिफिकेशन करणं आपल्या एक्सपोर्टर्सना शक्यही नसतं. त्यामुळे मग छोट्या एक्सपोर्टर्सना त्याच्यातून बाहेर पडता येईल का, अशा प्रकारचं त्यांचे SPS म्हणजे सॅनिटरी अँड फायटो सॅनिटरी मेजर्स जे आहेत, किंवा TBT म्हणजे टेक्निकल बॅरियर्स टू ट्रेड, या नॉन टॅरिफ बॅरियर्स वरती सुद्धा पुष्कळ वाटाघाटी झाल्या. तर अशा प्रकारे हा मदर ऑफ ऑल डील्स फेल इन टू प्लेस. त्याच्यानंतर पाठोपाठ 4च दिवसात बजेट आलं आणि पाठोपाठ 2च दिवसात आता हा बरोबरचा ट्रेड करार आलेला आहे. सो दॅट इज वेअर वी आर. हे फारच फॅसिनेटिंग आहे. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की आपल्याला गरज आहे हे मान्यच आहे. पण एवढ्या सगळ्या देशांनी, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला फुकट येऊ द्यायला का परवानगी दिली? कारण त्यांनाही आपल्याकडे फुकट यायचंय. आपण एकटेच थोडी ना जातोय. इट्स अ डील, राईट? सो आपण म्हणतोय की आपला प्रश्न काय आहे? आपला प्रश्न हा आहे की एक्सपोर्ट्स वरती आपले उद्योग एम्प्लॉयमेंट क्रिएट करतात आणि एक मोठं मार्केट आपलं बंद झालं तर आपण ह्या लोकांना ऍब्झॉर्ब कसं करायचं, जॉब लॉस कसा करायचा आहे, व्हलनरेबिलिटी किती वाढते, हा आपला प्रॉब्लेम आहे.
त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांच्याकडे मार्केटच नाहीये जे हम्म. इतक्या गोष्टी हे करू शकेल. हां, त्यामुळे काय होतं, हाय एंड मार्केट्स जी आहेत ना, तिकडे निश असतात प्रॉडक्ट्स. हम्म. त्याचं डीलिंग वेगळं होतं. हां, पण जिकडे प्रोसेस फूड सारखा प्रकार आहे, ऑलिव्ह ऑइल सारखा प्रकार आहे, वाईन सारखा प्रकार आहे, तिकडे त्यांना यू नीड नंबर्स, व्हॉल्यूम गेम आहे. बरोबर. तर त्यामुळे दोन्हीकडून आपण शक्यतोवर एम्प्लॉयमेंट क्रिएशनच्या दृष्टीने मोस्टली बघितलेलं आहे हे आणि बघायलाच पाहिजे, रास्तच आहे. असं म्हणता येईल का, की हा जो काही बुद्धिबळ टेरिफचा खेळतायत ट्रम्प आणि इतर देश, याच्यात भारतीय सरकारनं कोणी त्याला भाजप सरकार म्हणेल, मोदी सरकार म्हणेल, आपली प्यादी व्यवस्थित खेळली ऑगस्ट ते जानेवारीमध्ये, की जेणेकरून पुन्हा अमेरिकेबरोबर डील व्हावं लागलं, असं म्हणायला स्कोप आहे? आय वुड से लार्जली येस. इनफॅक्ट आपण असा विचार केला ना, की काय-काय केलं भारत सरकारने या 6 महिन्यामध्ये. तर मी म्हटलं तसं हे 4 ट्रेड डील्स तर मोठेच झाले आपले. पण त्याबरोबर अजून 2 गोष्टी आपण केल्यात बरं का आणि मी जरा ते बोलते. अ, याच्याबद्दल रिफ्लेक्शन असू शकतं, की हे आपण बरोबर केलं का चुकीचं? मी दोन्ही बाजू मांडते तुमच्यासमोर. नोव्हेंबर 25 मध्ये आपल्या ज्या मेन पेट्रोल ऑइल कंपनीज आहेत, हं, OMCs म्हणजे IOC आहे, BPCL आहे, HPCL आहे. ह्या तिन्ही कंपन्यांनी मिळून अमेरिकेबरोबर करार साइन केला, की आम्ही 2.2 मिलियन टन्स पर एनम असा आम्ही तुमच्याकडून LPG विकत घेऊ. बरं. नोव्हेंबरमध्ये 2.2 मिलियन टन्स पर एनम एवढा आपला करार त्यांच्याबरोबर झाला. आता LPGचं आपण जरासं बघितलं म्हणजे आता त्यांना आपण एक 10% मार्केट आहे हे. 2.2% सॉरी 2.2 मिलियन टन्स विल कम टू अबाउट 10%. तर भारत कोणाकडून घेतं LPG? कोणाकडून घेणार? जवळ ज्यांच्याकडे ज्यांच्याकडून घेऊ शकतो त्यांच्याकडूनच. त्यामुळे LPG आपल्याकडे वेस्ट एशियामधून येतं. हं. सौदी, ओमान, इराण इथूनच येतं ते आणि ते रास्तही आहे कारण ते जवळ पडतं आपल्याला. अमेरिकेबरोबर आपण 10% मार्केट शिफ्ट हं. ओके, नाऊ धिस वॉज अ ऑड काइंड ऑफ अ डील, बट आय एम जस्ट ट्राइंग टू कनेक्ट द डॉट्स. मग LPGची ग्रोथ किती आहे भारतामध्ये? तर 7% पर एनम ग्रोथ झाली. ओके, गेल्या 1-2 वर्षांमध्ये. 7% LPGची डिमांड का वाढली? मोस्टली फ्रॉम उज्ज्वला बेनिफिशियरीज. बरं. हां, ते चुल्हा टू LPG हो. ते हे झालेत, ग्रॅज्युएट झालेत. आता द्यायचे कुठून सिलेंडर? तर 60% सिलेंडरच्या डिमांडमध्ये वाढ झालेली आहे. भारताचा मेन प्रॉब्लेम हाच आहे ना, की आपल्याकडे खनिज तेलच नाहीये. हं. आपली एनर्जी डिपेंडन्सी इज अवर बिगेस्ट प्रॉब्लेम इन ऑल ऑफ दिस स्टफ. राइट? त्यामुळे इतके दिवस आपण वेस्ट एशियाकडून घेत होतो. आपण आता अमेरिकेला सांगतो, की ठीक आहे आम्ही तुमच्याकडून घेतो. तर अमेरिकेकडून का बरं घ्यायचं? 2 कारणं होती. एक म्हणजे वेस्ट एशियामध्ये जो काही पॉलिटिकल टर्मॉइल चालू आहे किंवा तेव्हा जास्ती जोरात चालू होता, अजूनही चालूच आहे की. इस्रायल पॅलेस्टाईन म्हणा किंवा इराण इस्रायल म्हणा किंवा इराण अमेरिका म्हणा, हे इश्यूज चालूच होते. तर त्यामुळे वेस्ट एशियामध्ये उद्या जिओपॉलिटिकल टेन्शन आलं आणि हा LPG इकडे येऊ शकला नाही तर काय म्हणून अगेन डायव्हर्सिफाय. आणि दुसरं म्हणजे ट्रम्पनी कधीच हे विधान केलं होतं म्हणजे आय थिंक गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच तो 500 बिलियन डील भारताचा आणि युनायटेड स्टेट्सचा असावा असं तेव्हाच ते वक्तव्य येत होतं, की 500 म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम काय आहे सांगते तुम्हाला. त्यांना का राग येतो? कारण नंबर्स आर व्हेरी टॉकेटिव्ह. नंबर्स काय आहेत? आपण त्यांना किती विकतो? $86 बिलियन आणि घेतो किती त्यांच्याकडून? तर 45. म्हणजे साधारणपणे ना कधीही तुम्ही अमेरिकेचं हे बघितलं ना, तर आपलं आणि त्यांचं ट्रेड डेफिसिट इन गुड्स इज अबाउट $41 बिलियन ॲट ऑल पॉइंट्स इन टाईम. हे $40 बिलियन चा त्यांना होतो त्रास, की हे आपल्याकडून जास्त का घेत नाही. तर आय थिंक की धिस वॉज वन वे ऑफ काइंड ऑफ ते ट्रेड डील पुढे सरकारण्याच्या दृष्टीने हं. वी सेड की चल ना, हे करून बघूया. हं. ओके. ह्याच्यासाठी आपण युनायटेड स्टेट्सवरून बोटी मागवणं, विच विल बी ॲटलीस्ट म्हणजे US मधून LPG इकडे यायला 45 दिवस लागतात बापरे! आणि सौदीहून यायला 7 दिवस. आपण काय कॉम्प्रोमाईज करतोय? 7 पटीने समज ट्रॅव्हल टाईम वाढला, तर 7 पटीने ट्रॅव्हल कॉस्ट पण वाढणार आहे हो. ऑब्व्हियसली. सो आपण स्मॉल पार्ट डायव्हर्सिफाय केला. 10% आपण त्यांना दिलं. 90% आपण एशियाकडूनच घेतो आणि आपण एशियाकडूनच घेणार. ऑब्व्हियसली इट डझंट मेक बिझनेस सेन्स टू डील विथ US. गल्फ कोस्टवरून घेतो आपण ॲक्चुअली. तर समटाईम्स आय फील प्रीमियम कसं असतं ना, हं. तर ह्याला मी माझ्या मनात जिओपॉलिटिकल प्रीमियम म्हणते, की उद्या जिओपॉलिटिकल रिस्कमधून स्वतःला डी-रिस्क करता हे भारताने दिलेलं प्रीमियम आहे. हं. हं. हे हं. द्यायला पाहिजे की नाही मला माहिती नाही. यानी आपण कॉस्टली होतोय का? हो, होतोय.
वेस्ट एशियामध्ये स्ट्रॅटेजिक प्रॉब्लेम्स आहेत का आहेत. उद्या ते बंद झालं तर काय करणार माहिती नाही. त्यामुळे ह्या सगळ्यावरती हा जरा क्वेश्चन मार्क आहे, की हे चांगलं केलं की वाईट आय डोंट नो, पण हे आपण केलं. ओके, बट आय वुड लार्जली से सिन्स इट्स ओन्ली 10%, इट वॉज डन एका फार सणकी व्यक्तिमत्वाला शांत करायला जरासं. मे बी याचा थोडासा हातभार लागला आजच्या ट्रेड डीलमध्ये पुढे सरकायला. मे बी याच्यामुळे आपल्या टेक्सटाईल, लेदर वगैरे वगैरेला फायदा होईल, उज्ज्वलाच्या बेनिफिशरीजना फायदा होईल, हे समोर ठेवलं तर आय थिंक इट्स सो दिस इज वन. हां, हे आपण जे केलं. आणि अनदर, लेट मी ऑल्सो टॉक अबाउट अनदर थिंग विच इंडिया डिड, ज्याच्याबद्दल पण असं जरा गडबड होते विचार करताना. डिसेंबरमध्ये आपण शांती बिल, that is sustainable न्यूक्लिअर harnessing रिएक्टर. and advancement of nuclear energy for transforming India. तर मगाशी तुम्हाला मी जे लिस्ट वाचून दाखवली त्याच्यात यू मस्ट रिमेंबर की रिएक्टर्स होते. भारत न्यूक्लिअर पार्ट्स, मशिनरी पार्ट्स एक्सपोर्ट पण करतो अमेरिकेला. हा एक भाग आपण लक्षात ठेवायलाच हवाय. तर आपण जे शांती बिल पास केलं याच्यामध्ये बेसिकली आपले जे 2 आधीचे ऍक्ट्स होते, न्यूक्लिअर ऍक्ट्स, वन वॉज ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1962 आणि दुसरा होता CLND म्हणजे सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज. ह्या दोन्ही ऍक्ट्सला कन्सॉलिडेट करून आपण हे शांती बिल पुढे पास केलं. अँड व्हॉट दॅट इज रिअली डुईंग इज दॅट इज सेईंग की समज एखाद्या परदेशी कंपनीनी आपल्या न्यूक्लिअर रिॲक्टर करता कुठलं इक्विपमेंट किंवा पार्ट पास सेल केला आणि ह्या न्यूक्लिअर रिॲक्टरमुळे डॅमेज झालं, तर वी आर रेस्ट्रिक्टिंग द लायबिलिटी टू द इंडियन ऑपरेटर आणि वी आर डी रिस्किंग द फॉरेन सप्लाय. बरोबर. हे मोस्टली भोपाळ ट्रॅजेडी नंतर हा म्हणजे म्हणजे त्या कंपनीला तुम्ही कोर्टात नाही खेचू शकत. खेचू नाही शकत. ही अमेरिकेची लॉंग डिमांड होती. नॉट ओन्ली युनायटेड स्टेट्स, फ्रान्स आणि जपान हे दोन्ही पण जे आपल्याला न्यूक्लिअर रिॲक्टर पार्ट्स, इक्विपमेंट्स, मशिनरी, टेक्नॉलॉजी, नो हाऊ विकायला इच्छुक आहेत आणि त्यांच्याकडे ते आहेत सुद्धा इक्विपमेंट जे भारताला गरजेचे होतील पुढे SMRs वगैरे करताना. फ्रान्स आणि जपान पण याच्याबद्दल खूप व्होकल आहेत की तुमच्या ह्या 2 ऍक्ट्समुळे आम्हाला आत येता येत नाही. सो आपण हा शांती बिल पास केलं. अगेन इन अ वे नॉट जस्ट बेनिफिटिंग युनायटेड स्टेट्स, ऑल्सो ओपनिंग द रोड्स फॉर फ्रान्स अँड जपान की उद्या तुम्ही आमच्या न्यूक्लिअर एनर्जीला सपोर्ट लावू शकता. ह्याच्यामध्ये मला एक स्ट्रॉंगली सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये कुठेही आपण सेफ्टी कॉम्प्रोमाइज नाहीये बरं का. रेग्युलेटरी किंवा मॉनिटरी जो रोल असतो सरकारचा तो तेवढाच राहणार आहे. याच्यात डी रिस्क आहे, सेफ्टीला इश्यू आलेला नाहीये. तेव्हा एक पॉप्युलर मोड असं पण होतं की अरे आपण काहीतरी अनसेफ आता करतोय का. ऑब्व्हियसली नॉट. सेफ्टी इज प्राईम आणि त्याचं रेग्युलेशन आहेच आहे. आपण काय करतोय तर आपण फॉरेन पार्टीला ह्यातून डी रिस्क करतोय. दॅट मीन्स द स्टेट विल टेक ऑन ऑल रिस्क. ह्याची गरज काय आहे तर आजच्या इलेक्ट्रिसिटी मिक्समध्ये 3% इज न्यूक्लिअर पॉवर. आपण जेव्हा ग्रीन फ्युएल्सकडे जातो तर त्या ग्रीन मिक्समध्ये सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, हायड्रोजन बेस्ड एनर्जी आहे आणि न्यूक्लिअर एनर्जी आहे. सो अमंगस्ट ऑल ऑफ दिस वन थॉट इज की न्यूक्लिअर एनर्जीला स्केल करणं आपल्याला परहॅप्स इट विल गिव्ह यू मोर स्टँडर्डाइज्ड पॉवर आउटपुट आणि इन अ फॅशन दॅट वन अंडरस्टँड्स. म्हणजे त्याचं बॅटरी स्टोरेज इश्यूज अमुक असे नाही आहेत. तर त्यामुळे दिस माइट बी द प्रेफर्ड पॉवर सोर्स. तर ह्या 2 गोष्टी आपण केल्या. LPG करार अमेरिकेबरोबर करणं आणि शांती बिल आपण पास करणं. समटाइम्स आय वंडर वेदर दीज वेअर द स्मॉल प्यादी आपण जी पुढे करत होतो आपल्या या तुम्ही म्हणालात तसं चेस गेममध्ये, स्ट्रॅटेजिक गेममध्ये. बट मे बी इट वॉज नॉट जस्ट डन टू मॉलिफाय युनायटेड स्टेट्स. मे बी याच्यामध्ये काहीतरी वेगळे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट भारताचे. आपण खूप जास्त ऐकलं का ट्रम्पचं? आत्ता ना आय डोंट थिंक सो. आता ते काही ते बोलतायत ना. आता आपण अजून काहीच नाही ऐकलंय. आपण अजून काही बोललोच नाही आहोत. आपण ऐकलंय सगळं पण आपण बोलत अजून काही नाही आहोत. आपण काय बोललोय की आम्ही सेन्सिटिव्ह सेक्टर्सना ओपन अप नाही करणार आहोत आणि आमचा ट्रेड डील झाला एवढंच आपण बोललो. हा, ट्रम्पनी मात्र प्रचंड विधानं केली आहेत. ती सांगते तुम्हाला. 5 आहेत वेगळी वेगळी विधानं. काय म्हणजे पहिलं विधान, अमेरिका आता इंडिया विल नाव स्टॉप बाईंग ऑइल फ्रॉम रशिया. त्यांना ते फार की आता आपण रशियाचं तेल स्टॉप करणार आहोत. दुसरं म्हणजे आपण एखाद वेळेला हेच सांगणार, एखाद वेळेला भारत आता व्हेनेझुएलाचं पण पोटेन्शियली तेल विकत घेऊ शकेल. हे दुसरं विधान. तिसरं विधान होतं की आपण अमेरिकेकडूनच आता तेल विकत घेऊ शकतो. चौथं विधान होतं की
भारत, अँड दिस इज द मोस्ट इंटरेस्टिंग, भारत विल नाव बाय $500 billion ऑफ लॉट्स अँड लॉट्स ऑफ गुड्स. कुठले कुठले गुड्स? लाईक आय टोल्ड यू, कोळसा, एनर्जी, ॲग्रिकल्चर गुड्स आणि टेक्नॉलॉजी. या 4 गोष्टी आपण अमेरिकेकडून विकत घेणार आहोत असं ते म्हणतात. आणि किती? $500 बिलियन. अहो किती वर्षात? हम्म. कारण आता आम्ही 45 बिलियन घेतो, तुम्ही म्हणता की 10 पटीने आम्ही वाढवणार आहोत, मोर दॅन 10 टाइम्स. सो प्लीज टेल मी की 20 वर्ष वगैरे तुम्ही देताय ना आम्हाला. सो हम्म. वी डोंट नो एनिथिंग, हम्म. राईट? आणि द फिफ्थ विधान विच ही मेक्स इज, आता सिन्स भारत घेणार नाही रशियाकडून तेल, त्यामुळे आता फायनली रशियाला एशियामध्ये कुठलंही स्थान उरणार नाही आणि रशिया आणि युक्रेनचं वॉर थांबेल. ही जी सगळी विधानं आहेत, आपण फार ऐकलं का? मला नाही वाटत. अजून फक्त तेच बोलतायत. आता हम्म. बघूयात ना, म्हणजे इट विल अनफोल्ड, राईट, की आपण काय ऐकलं काय नाही. ट्रम्प कितीही बोलले तरी आपण काय कूटनीतीनं, चाणक्य नीतीनं आपले इंटरेस्ट आत्ता तरी राखू शकलोय. आय होप सो. हम्म. तो राखलेच पाहिजे. आय थिंक करू आपण तसं म्हणजे एकदम. आत्तापर्यंत तरी राखलेत, म्हणजे गेल्या 6 महिन्यात हे जे तुम्ही एवढं सगळं बाकी सगळे सांगितलं. ट्रेड डील्स केलेत ना, हम्म. त्याच्यात राखलेत, कारण देअर वॉज अ म्युच्युअल रिस्पेक्ट, की हम्म. निगोसिएशनला समोरचा हात दाबणं याला निगोसिएशन म्हणत नाही. हो. निगोसिएशन म्हणजे बाबा तुला काय हवं, मला काय हवं, आपल्याला कॉमन प्लॅटफॉर्म कुठे आहे, त्याच्यावर आपण खेळू शकतो का, याला निगोसिएशन म्हणतात. हे जे करतात त्याला काय म्हणतात मला माहिती नाही. ओके. त्यामुळे आय रिअली डोंट नो. आय होप सो की हे नीट होईल पुढे जाता. पण आता हे रशिया विल स्टॉप, आय एम सॉरी, इंडिया विल स्टॉप बाईंग ऑइल फ्रॉम रशिया. वी विल परचेज ऑइल फ्रॉम US अँड वी विल परहॅप्स परचेज ऑइल फ्रॉम व्हेनेझुएला. ही जी 3 स्टेटमेंट्स आहेत, कनेक्टेड स्टेटमेंट्स, ह्याच्याबद्दल पण आता म्हणजे यु नो लॉट ऑफ थिंग्स इन माय माइंड, की आपण हे कसं आता विचार करू शकतो. रशियन तेल जे आहे ते बेसिकली जरासं हेवियर साईडला असतं. म्हणजे आपण बोललो होतो मध्ये, सल्फर जरासा जास्त असतो त्याच्यात. व्हेनेझुएलन तेल ना खूपच हेवी असतं. बर. इट्स व्हेरी सार. त्यामुळे त्याच्या व्हेनेझुएलाची जी तेलं आहेत ती रिफाईन करण्याची कपॅसिटी खूप कमी देशात आहे, ज्यापैकी एक आपण आहोत. हो. आपण पूर्वी अच्छा. घ्यायचो व्हेनेझुएलाचं तेल. 2016 टू 2019 समथिंग लाईक दॅट, वी वर बिग बायर्स. बर. बिफोर त्यांच्यावरती जो सँक्शन आला, Sanction आला. त्याच्यानंतर वी स्टॉप ट्रेडिंग विथ व्हेनेझुएला. तर हो. आपल्याकडे मोठे तेल खरेदी करणारे म्हणजे एक तर रिलायन्स, दुसरं नयाराची ती एक रिफायनरी आहे ते घेतात, आणि इंडियन ऑइलची पारादीपला जी रिफायनरी आहे ना, त्यांच्याकडे पण व्हेनेझुएलन तेल प्रोसेस करण्याची कपॅसिटी. त्यामुळे जे ट्रम्प बोलले की इंडिया कॅन पोटेन्शियली बाय ऑइल फ्रॉम व्हेनेझुएला. आता दुसरं पण एक सांगते, की ते त्यांनी त्या मडुरोंना हे केलं, उचललं. दिस नो अदर वर्ड फॉर इट, उचललंय. आता एक जे त्यांचं स्टेटमेंट होतं अमंग्स द मेनी वॉज दॅट, जेव्हा पूर्वी व्हेनेझुएला क्रूड विकत होतं, तर हा बऱ्यापैकी काळा बाजार व्हायचा. नथिंग यूज टू एंटर द अकाउंट्स. इट यूज टू एंटर द अकाउंट्स ऑफ द ऑफिशियल्स हू वर डीलिंग विथ दिस आणि इव्हेंच्युअली द पॉलिटिकल सिस्टम. तर आता ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचं असं म्हणणं आहे, की व्हेनेझुएलाला समज पुन्हा उभं करायचं असलं त्यांच्या पायावरती, हे यांनी करावं की नाही हा वेगळाच मुद्दा, त्याच्याबद्दल मी बोलतच नाहीये. पण समज त्यांना उभं करायचं असलं तर तेल इज अ बिग थिंग, ज्याचा एक्सपोर्ट यांनी पुन्हा रिस्टार्ट करायला हवा. त्याच्यासाठी लागणारे जे सगळे रेग्युलेटरी मेकॅनिझम्स आहेत ते ओके करायला हवे. आणि जेव्हा ते एक्सपोर्ट करतात, तेव्हा हा जो एक्सपोर्टचा पैसा आहे, हा प्रॉपर अकाउंट्समध्ये फ्लो होईल, याची रेग्युलेटरी मेकॅनिझम अमेरिका देईल. बापरे. सो दे आर सेइंग दॅट फायनली इट विल हिट द एक्सचेकर. म्हणजे इट विल बिकम इन्कम ऑफ द स्टेट, आणि मग त्यांच्या त्या पॉवर्टी रिडक्शन प्रोग्राम्समध्ये वगैरे हा पैसा वापरू, म्हणजे पोटेन्शियली जाऊ शकतो. इज वन ऑफ द थिंग्स दॅट इज थिंकिंग ऑफ. पण व्हेनेझुएलन तेल आपण विकत घेत होतो. फक्त आत्ता काय झालंय, की व्हेनेझुएलाचं इतक्या सिस्टम्स डाऊन आहेत, की ते हेच करू शकत नाहीत. तेवढं दे हॅव गॉट बिग रिसोर्सेस, बिगेस्ट हे आहे म्हणजे काय म्हणतो, रिझर्व्ह मोठे आहेत व्हेनेझुएलन. पण ते तेवढं काढू शकत नाहीत. मायनिंग त्यांचं कमी आहे. 1 मिलियन बॅरल्स पर डे पण नाहीये. ओके. अच्छा. खूप कमी हे करू शकतात. आणि जेव्हा तुम्ही कमी एक्स्ट्रॅक्ट करता ना, तेव्हा तुमची कॉस्टिंग त्या मानाने हाय असते. अँड फॉर सल्फर रिडन ऑइल नोबडी इज विलिंग टू गिव्ह दिस काइंड ऑफ कॉस्ट. त्यामुळे यांचं हे जे वक्तव्य आहे, की तुम्ही आता भारत रशियाकडून स्टॉप करणार आहे, तर एक तर मला हे पण सांगायचंय, की आपले कॉन्ट्रॅक्ट्स असतात. स्टॉप करणार म्हणजे काय? समज 2 आणि 3 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट्स असले, यू हॅव टू ऑनर दोज कॉन्ट्रॅक्ट्स. सडनली आय मीन देअर कॅन बी अ मूव्ह, बट इट कॅनॉट सडनली स्टॉप. बाय द वे, रशियाचं पण सम नंबर्स आर सो स्ट्रायकिंग अँड सो इंटरेस्टिंग. आपण जे त्यांच्याकडून ऑइल विकत घेतलं रशियाकडून, ते 21 साली
$2 बिलियन ऑइल विकत घेतलं आणि गेल्या वर्षी 25 FY25 मध्ये $56 बिलियन ऑइल आपण केवळ रशियाकडून विकत घेतलं. हाऊ मच बापरे! ऑफ अ ग्रोथ इज इट? मोर दॅन 25 टाइम्स हं. ना. सो हे का? एक तर ते शेजारी आहेत, राइट. सेकंड इज त्यांच्याकडून कोणीच विकत घेत नाही म्हणून ते डिस्काउंटनी देतात आपल्याला. हं. हं. आता त्यामुळे जवळ-जवळ 25% आपला जो ऑइल इम्पोर्ट आहे, हा रशियन ऑइल इम्पोर्ट आहे. हा सहजासहजी डिस्प्लेस होत नाही. लाइक आय टोल्ड यू, वन इज देअर आर सम कमिटमेंट्स व्हिच यू हॅव टू हॉनर, कारण त्या तशाच लाँग टर्ममध्ये झालेल्या असतात. सेकंड थिंग इज दे आर सेलिंग टू अस ॲट अ डिस्काउंट. थर्ड थिंग इज दे आर क्लोज बाय जिओग्राफिकली. सो नाऊ हा जो डिस्काउंट आहे ना, हा कमी झाला हं. अक्रॉस टाईम. ओके, दे आर अल्सो सेलिंग टू चायना. येस, आणि आपल्याला ते आता कमी-कमी डिस्काउंट देत आहेत. ICARने परवा खूप इंटरेस्टिंग स्टेटमेंट केलं, की समज आपण शिफ्ट झालो फ्रॉम रशिया टू सम अदर प्लेस, नॉट नेसेसरीली व्हेनेझुएला, तर आपलं इम्पोर्ट बिल हे साधारण 1-2%च वाढेल. काही फार अमेझिंग वाढणार नाही. कारण आता ठीक आहे. व्हिच इज ओके. एक्झॅक्टली. सो दॅट्स व्हॉट आय एम सेइंग, की ही मूव्हमेंट होऊ शकेल. इनफॅक्ट गेल्या 2 वर्षात ऑलरेडी आपण कमी-कमी घ्यायला लागलोय. कारण तो डिस्काउंट फॅक्टर संपत आला. इट्स इकॉनॉमिक्स, राइट? तुमचं युनिट हं. इकॉनॉमिक्स चाललं तर पाहिजे. पण व्हेनेझुएलन तेल आपण विकत घेणार का? एवढं डीप म्हणजे हेवी ऑइल, सार ऑइल. हां, पण आपण ते प्रोसेस करू शकतो. पण मग ना आम्हाला प्राईस नीट. हं. उगाच काय. अमेरिकन तेल आपण विशेष प्रोसेस करू शकतो. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे, अमेरिकन तेलातून ना पेट्रोल प्रॉडक्ट्स काढले जातात. कारण इट इज व्हेरी स्वीट अँड इट इज लाईट ऑइल आणि हं. भारताला लागतं डिझेल. त्यामुळे आपल्या ज्या रिफायनरी कपॅसिटीज आहेत ना, त्या तशाच टेक्निकली तयार झाल्या. व्हिच कॅन ॲक्चुअली प्रोसेस हेवियर ऑइल, कारण वी नीड डिझेल प्रॉडक्ट्स, नॉट जस्ट द पेट्रोल. तर थोडक्यात सगळं फिरून आजही तेलावरच चालू आहे. चालूच आहे, संपणार नाहीये ते. आणि म्हणूनच गोइंग अहेड जे आपला आज प्रॉब्लेम आहे ना, तेलामुळे झालेला, तो उद्या कार्बनमुळे होऊ नये, हं. ह्याची तरी ॲट लीस्ट दखल घेऊन त्या दृष्टीने वाटचाल व्हायलाच पाहिजे.